नमस्कार, मी रश्मी जोशी आधार रेखा प्रतिष्ठानतर्फे आपल्या सगळ्यांचं स्वागत करते। जुलै महिन्यात आपण ही आधार माला वेब सेशन सिरीज चालू केली आणि आता 4 महिने आज पूर्ण होत आहेत। आपण आरोग्य या विषयाला धरून वेगवेगळ्या तज्ञांना इथे बोलवतो आणि वेगवेगळ्या विषयांमधील माहिती आपल्याला दरवेळेस मिळते। आजही असेच एका वेगळ्या विषयावर भाषण देण्यासाठी आपल्याकडे श्रीयुत सदानंद बोंद्रे सर आलेले आहेत। त्यांची ओळख करून देण्यापूर्वी जे आज नव्याने जॉईन झाले आहेत त्यांच्यासाठी परत एकदा आधार रेखा प्रतिष्ठान बद्दल 1-2 शब्द बोलते। आधार रेखा प्रतिष्ठान ही ठाण्यातील एक नोंदणीकृत संस्था आहे। आम्ही कर्करुग्ण आणि त्यांचे नातेवाईक यांच्यासाठी काम करतो। कर्करुग्ण म्हणण्यापेक्षा जे फाईट बॅक करून आलेले आहेत अशांसाठी आम्ही कार्यरत आहोत। याशिवाय समाजामध्ये कर्करोगाविषयी जागरूकता निर्माण व्हावी म्हणून आमचे प्रयत्न असतात, ज्याच्यामध्ये वेगवेगळे लेक्चर्स अरेंज केली जातात, कॅन्सर डिटेक्शन कॅम्प्स घेतले जातात। आमची स्वतःची एक कॅन्सर विषयक पुस्तकांची लायब्ररी आहे। आम्ही आता नुकतंच फेब्रुवारी एंडला एक आरोग्य जत्रा भरवली होती, ज्याच्यामध्ये 25 वेगवेगळे आरोग्य विषयक स्टॉल्स होते आणि लोकांना आरोग्य विषयक जाणीव करून देण्याचा आमचा उद्देश होता। तर असे विविध उपक्रम आम्ही वर्षभर हाती घेत असतो। सध्या लॉकडाऊनमुळे आम्ही प्राणायामाचा वर्ग जसा ऑनलाईन घेतला तसंच ही आधार माला ही वेब सेशन सिरीज चालू केली। आता हळूहळू सगळं अनलॉक होत आहे आणि मला खात्री आहे की लवकरच आपण परत एकदा आपल्या जुन्या उपक्रम सगळे चालू करू शकू। एक नवीन उपक्रम आम्ही हाती घ्यायचा ठरवला आहे आणि त्याच्यासाठी तुमच्या सगळ्यांचा पाठिंबा असणं अतिशय आवश्यक आहे। त्याच्याबद्दल आमची चर्चा चालू आहे। जसं तो उपक्रम रूपाला येईल तसं आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचूच। आम्ही ठाण्याहून टाटा मेमोरियल हॉस्पिटल पर्यंत पेशंट्सना घेऊन जाण्याची सोय करण्याचा प्रयत्न करतो आहोत। आता त्याच्यासाठी आम्हाला अतिशय मोठं मनुष्यबळ आणि आर्थिक बळ लागणार आहे आणि मला खात्री आहे की तुमच्या सगळ्यांच्या साहाय्याने हे शक्य होईल। तर आपण आता आजच्या आपल्या कार्यक्रमाकडे वळूया। मी म्हटलं तसं आज ॲक्युप्रेशर असा एक वेगळा विषय घेऊन श्रीयुत सदानंद बोंद्रे सर आपल्या आधार मालेमध्ये आलेले आहेत। अंधेरी मुंबई येथे वास्तव्याला असलेले निसर्गोपचार प्रपोगेशन ट्रस्टचे श्रीयुत सदानंद बोंद्रे सर आज आधार मालेमध्ये आलेले आहेत। सरांचे व सर्व पार्टिसिपंट्सचे मी सुरुवातीला म्हटलं त्याप्रमाणे मनापासून स्वागत करते। नैसर्गिकरित्या शरीराला कुठलीही इजा न करता ॲक्युप्रेशरच्या माध्यमातून ओरिएंटल मेडिसिन द्वारे विविध उपचार केले जातात आणि त्याविषयी श्रीयुत सदानंद बोंद्रे सर आपल्याशी संवाद साधणार आहेत। व्यवसायाने इंजिनियर असलेले बोंद्रे सर प्रोजेक्ट मॅनेजमेंट मध्ये काम करत असत। आवड म्हणून घरगुती औषधांचा अभ्यास ते करू लागले। त्यातून त्यांनी होमिओपॅथीचा पण पुढे अभ्यास केला आणि आता ते ओरिएंटल मेडिसिन मध्ये तज्ञ आहेत। 1988 सालापासून आतापर्यंत त्यांनी भारतात आणि भारताबाहेरही हजारो पेशंट्सना नैसर्गिक उपचाराने शारीरिक तक्रारींवर मात करण्यात मदत केली आहे। त्यात अनेक अपघातग्रस्तही आहेत, खेळाडूंचाही त्यात समावेश आहे। श्री बोंद्रे सरांनी आतापर्यंत ओरिएंटल मेडिसिन मध्ये 700 जणांना प्रशिक्षित केले आहे आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली हे सर्वजण काम करीत आहेत। 1996 साली त्यांनी डॉक्टर लक्ष्मण कुरुलकर यांच्याकडे रिफ्लेक्सॉलॉजीचा अभ्यासक्रम पूर्ण केला आणि त्यानंतर त्यांना भारतीय विद्याभवनने विनामूल्य क्लिनिकसाठी जागा उपलब्ध करून दिली। आज निसर्गोपचार प्रपोगेशन ट्रस्टच्या माध्यमातून तेथे त्यांचे कार्य अविरतपणे चालू आहे। त्यांना भारतातील आणि परदेशातील अनेक युनिव्हर्सिटीज आणि इन्स्टिट्यूट्स यांनी मान्यता दिलेली आहे।
सतत कृतिशील, प्रयोगशील आणि नाविन्याचा ध्यास असल्याने सर या क्षेत्रात खूप प्रगती करू शकले आहेत. ज्ञानाचा नुसता संचय न करता त्या ज्ञानाचा उपयोग गरजवंतांना कसा होईल याचा त्यांना सतत ध्यास असतो. आणि मला वाटतं त्या ध्यासातूनच ते आज आधार मालेत ॲक्युप्रेशर याविषयी आपल्याला माहिती सांगण्यासाठी आलेले आहेत. तर श्रीयुत सदानंद बोंद्रे सरांचं स्वागत करते आणि त्यांना विनंती करते की त्यांनी त्यांच्या कार्यक्रमाला सुरुवात करावी. बोंद्रे सर. नमस्कार, मी सदानंद शंकर बोंद्रे, अंधेरी वेस्ट इथे राहायला आहे. सर्वप्रथम आधार रेखा प्रतिष्ठान आणि स्पेशली रश्मी मॅडम यांचे आमचा ट्रस्ट ऋणी आहेत की त्यांनी आम्हाला हा एक अनुभव, कारण का गेले 6 महिन्यापासूनच या टाईपच्या शिक्षणाला सुरुवात झाली, त्यामुळे अजूनही आपण त्याच्यात चाचपडतच आहोत. तर त्या ह्याला आम्हाला जी संधी दिली त्याबद्दल आम्ही त्यांचे अतिशय ऋणी आहोत. आत्ता रश्मिताईंनी सांगितलं की 1996 साली, ॲक्च्युली 1988 सालापासून आम्ही या कामामध्ये कार्यरत आहोत. 1996 साली आम्हाला भारतीय विद्याभवननी जागा उपलब्ध करून दिली की सगळ्या लोकांपर्यंत तुम्ही पोहोचू शकाल. कारण का त्याच्या आधी एवढ्या विस्तृत प्रमाणावर काम आमचं काही होत नव्हतं, कारण का मी एकटा काम करत असे, घरून करत असे. खरं आहे, प्राथमिक शिक्षण जे माझं झालं ते विलेपार्ल्याला वीर सावरकर सेवा केंद्र आहे तिथं झालं, परंतु खरा विषयाचा अभ्यास ज्याला म्हणता येईल ते मात्र डॉक्टर लक्ष्मण कुरुळकर हे जोगेश्वरीचे आहे. स्वतः MBBS असून रेडिओलॉजिस्ट होते. आता ते आपल्यात नाही आहेत, पण त्यांच्या मार्गदर्शनाखाली आजही आम्ही काम करतो. सुरुवातीच्या 4-5 वर्षामध्ये त्यांनी आम्हाला तयार केलं आणि आता त्यांनी सांगितलं की आता तुम्ही पुढे गाडी चालवा. त्याप्रमाणे आम्ही या ह्याच्यामध्ये कार्यरत आहोत. खरं पाहता ॲक्युप्रेशर याच्या बाबतीमध्ये लोक तसे संकुचित विचार करतात की इथं दुखलं तिथं दुखलं हे झालं तर आपण ॲक्युप्रेशर घेऊन त्याला इलाज होईल. पण खरं पाहता तसं नाही आहे. कारण का 1988 सालापासून एकही ॲडव्हर्टाइजमेंट नाही किंवा कुठल्याही प्रकारची पब्लिसिटी नसतानाही आज तागायत आमच्याकडे पेशंट हे कंटिन्युअसली आम्हाला काय म्हणता येईल त्याला पेलता येईल याच्याही पलीकडे जाऊन पेशंटची रीग लागलेली असते. सुरुवातीला आम्ही 2 दिवस काम करत होतो, मग नंतर 4 दिवस झालं आणि आता मी स्वतः 7 दिवस हे काम करतो. आता लॉकडाऊनमुळे सगळंच बंद झालंय, पण हा एक मार्ग निघाला की ज्याच्या थ्रू तुम्ही काउन्सिलिंग करू शकता, कन्सल्टेशन करू शकता आणि ट्रीटमेंट सुद्धा काही प्रमाणामध्ये स्वतःला घेता येते. ही याची मुख्यतः खासियत आहे की जर थोडंसं तरी आपण गाईड केलं तर पेशंट सुद्धा स्वतः ट्रीटमेंट घेऊ शकतो. सगळ्या बाबतीत हे शक्य होईल असं नाही, पण काही बाबतीमध्ये गेल्या 6 महिन्यामध्ये चांगला अनुभव आलेला आहे. एक 25-30 वर्षापूर्वी म्हणजे मी ज्या वेळेला या क्षेत्रात आलो त्यावेळेला लोकांची मानसिकता जी आहे ती अशी होती की कल पहिले स्पेशलिस्ट कडे जायचं आणि मग त्याच्यानंतर काही होत नाही म्हणून मग शेवटी ॲक्युप्रेशरने होत आहे का असं बघायला म्हणून ॲक्युप्रेशरला यायचं. परंतु हा कल जो आहे, ही मानसिकता आहे, ती आज इतकी बदललेली आहे की आज माझ्याकडे काही जे पेशंट येतात, काही झालं की ते ताबडतोब पहिल्यांदा माझ्याकडे येतात की आता काय करू आम्ही. खरं म्हणजे
त्यांचे जे कोणी फॅमिली डॉक्टर्स असतील त्यांच्याकडे त्यांनी हे करायला पाहिजे, कन्सल्ट करायला पाहिजे पहिल्यांदा. पण तसं न करता ते आता आमच्याकडे येतात. एवढी प्रगती लोकांमध्ये झालेली आहे, पॉप्युलॅरिटी लोकांमध्ये झालेली आहे. आणि याचं खरं कारण जे आहे हे आपण आज बघणार आहोत. ॲक्युप्रेशर तसा विषय खूप मोठा आहे. ॲक्युप्रेशर एक माध्यम आहे, त्यामुळे विषय ज्या वेळेला बघाल त्यावेळेला त्याचं काय म्हणू आवाका हा एवढा मोठा आहे की आजही मी वेगवेगळ्या माध्यमातून काही ना काहीतरी नवीन शिकत असतो. याच्यामध्ये हाच खरा उद्देश आहे की ज्याच्यासाठी मी आज इथं तुमच्या समोर आहे. पहिला म्हणजे ॲक्युप्रेशर बद्दलचा समज आणि त्याच्या पलीकडे गैरसमज हे शक्यतो दूर व्हावेत. दुसरी गोष्ट, वेगवेगळ्या तंत्रांचा ॲक्युप्रेशर माध्यमातून वापर करता येतो, याच्याबद्दलही आपण आज बोलणार आहोत. आणि हे करत असताना इतर कुठल्याही पथीबद्दल म्हणजे उपचार पद्धतीबद्दल मनामध्ये कुठल्याही प्रकारचा किलमिश न ठेवता या गोष्टीकडे पाहावं असा माझा आग्रह आहे. या माध्यमाची खासियत अशी आहे की अगदी सहजपणे तुम्ही हे माध्यम वापरू शकता. पण तुम्ही जसं पाहाल की एक 2 पिढ्या 3 पिढ्या मागे जर गेलो आपण, एक 40-50 वर्ष तरी गेली, जास्तही जायची गरज नाही, तर या वेळेला आपली जी दिनचर्या होती पुरुषांची बायकांची हे वेगवेगळी होती. आणि त्यामधनं आपल्याला जे शारीरिक व्यायाम व्हायचे त्याचे ती एक लाईफस्टाईल म्हणून आपण त्याला, ती लाईफस्टाईल होती. आणि या लाईफस्टाईल मधनं कमीत कमी प्रॉब्लेम्स हे पेशंट किंवा तयार व्हायचे. सीझनल जे येतात इन्फेक्शन्स ती असायची, पण मेजर फार कमी असायची. त्यामुळे एवढ्या याची गरज नव्हती. जसं सायन्स आणि टेक्नॉलॉजीनी ॲडव्हान्समेंट केली, आपल्यामध्ये सगळ्या सुविधा यायला लागल्या, तसे तसे आपल्याकडे व्यायाम हा प्रकार हा कमी व्हायला लागला. खरं पाहता आपलं शरीर, याला मी म्हणतो डिझाईन पार एक्सलन्स. काय आहे की आपल्या शरीराला एवढी सहन करायची शक्ती आहे आणि त्यातनं बाहेर येण्याची कॅपॅसिटी आहे की ही आतापर्यंत आपण स्वतःही एक्सप्लोअर केलेलं नाही. ज्या वेळेला खरोखर आपण अगदी अडूनच जातो की आता याच्यानंतर मला पुढचा स्टेप टाकता येत नाही, त्यावेळेला आपण डॉक्टरकडे जातो. पण आधी त्याच्या काही आपण विचार केला तर त्यातनं किती चांगला मार्ग म्हणजे प्रिव्हेंटिव्ह आपण ज्याला म्हणून हे किती करता येईल याच्याबद्दल आपल्याला आज विचार करायचा. एक डॉक्टर जॉर्ज गुडहार्ट म्हणून होऊन गेले. या ग्रस्तांनी एक स्टेटमेंट केलं की जे मला अतिशय भावलं. ते म्हणतात, द बॉडी इज सिम्पली इंट्रिकेट अँड इंट्रिकेटली सिम्पल. म्हणजे तुम्ही जर त्या इंट्रिकसीकडे बघत गेलात तर तुम्हाला मार्ग मिळत नाही. पण तुम्ही जर त्याच्या इंट्रिकेटली सिम्पल या भागाकडे जर विचार करायला लागला तर तुमच्या लक्षात येईल की खूपच सोप्या रीतीने आपण एखादा जी काही व्याधी असेल त्याच्यातनं आपण मार्ग काढू शकतो. आणि त्याच्यामध्ये ते असंही म्हणतात की इफ यू प्रोड्यूस राईट मेजर्स फॉर द राईट कंडिशन यू गेट द राईट रिस्पॉन्स. म्हणजेच काय की तुम्ही तुमचा जो अप्रोच आहे, तुमचा जो ऑप्शन आहे तो मात्र ओपन ठेवा, त्याचा खुल्या दिलाने विचार करा आणि मगच त्याच्यावर काम करा. इव्हन WHO अशी काही एक स्टॅटिस्टिक्स मांडलेलं आहे की ज्याच्यामध्ये 70% प्लस आपल्या ज्या व्याधी आहेत किंवा कंप्लेंट्स आहेत किंवा फिजिकल कंडिशन्स आहेत की ज्याच्यासाठी कुठल्याही प्रकारचं ऍडव्हान्स फॅसिलिटीज लागत नाहीत.
मॉडर्न सायन्सचा त्याच्यामध्ये कमीत कमी वापर करता येतो. आणि अशा ह्याच्यामध्ये आपण जर प्रिव्हेंट अँड प्रिपेअर रादर दॅन रिपेंट अँड रिपेअर असा जर विचार केला तर आपल्या लक्षात येईल की आपण हे दुसऱ्या कॅटेगरीमध्ये जास्त मोडतो, की आपण व्याधी झाल्यानंतर अरे आपण असं केलं असतं तर बरं झालं असतं आणि आता ते रिपेअर कसं करता येईल, कारण का रिपेअर करणं हे अवघड गोष्ट आहे. मी मगाशी पासून तुम्हाला म्हणतोय की ॲक्युप्रेशर एक माध्यम आहे, बरोबर आहे, कारण का ॲक्युप्रेशर हे वापरून आपण काही टेक्निक्सचा उपयोग करून ट्रीटमेंट देऊ शकतो. पण मग हे असे माध्यम म्हणतो तर असे किती प्रकारचे माध्यम आहेत, तर खरं पाहता अशी 9 प्रकारची माध्यम आहेत. सगळ्यात खूप लोकांना पॉप्युलर असलेलं आहे ॲक्युपंक्चर, की ज्याच्यामध्ये निडलिंग करतात, म्हणजे सुयाचा वापर करतात, सुया आपल्या शरीरामध्ये इन्सर्ट करतात. मॉक्सिबशन, की ज्याला आपण फोमेंटेशन म्हणूया पाहता, की हीट याचा वापर करून तुम्ही ट्रीटमेंट देणं, किंवा स्टिम्युलेशन आम्ही ज्या म्हणतो ते करणं. तिसरं एक कपिंग. कपिंग म्हणजे व्हॅक्यूम, तुम्ही जे दाब देता त्याच्या विरुद्ध भाग, म्हणजे तो भाग तिथनं वर उचलायचा. चौथा आहे इलेक्ट्रिकल, की ज्याच्यामध्ये काही एरियाज किंवा पॉइंट्सच्या मध्ये पॅचेस लावून किंवा सुया लावून तुम्ही त्यातनं इलेक्ट्रिकल करंट पास करू शकता. लेझर गन्स सुद्धा अवेलेबल आहेत, की ज्या फार तशा सोप्या आहेत वापरायला पण अतिशय कॉस्टली आहेत. मॅग्नेटिक थेरपी और मॅग्नेटोथेरपी ही सुद्धा आम्ही वापरतो. त्याच्यामध्ये अगदी 30-40 गॉज मॅग्नेट पासून 5000 गॉज मॅग्नेट्स पर्यंतचा वापर होतो. आपल्याकडे बघा घरामध्ये मोहरी आहे, मेथी आहे, मिरी आहे, गहू आहे, हे सगळे फास्ट जर्मिनेटिंग सीड्स आहेत. या सीड्सचा वापर करून सुद्धा तुम्ही ही ट्रीटमेंट देऊ शकता. कलर थेरपी पण आहे. जसं जसं आपण या विषयावर बोलत जाऊ त्यावेळेस कलरचा कसा वापर करायचा याची रूपरेखा तुम्हाला मी सांगेन. डिटेलमध्ये कुठल्याच पद्धतीबद्दल सांगणं तसं खरोखर शक्य होणार नाहीये. आणि सगळ्यात शेवटचं 9वं आहे शियात्सू. शियात्सू हा खरा शब्द आहे जॅपनीज. त्याचा अर्थ आहे शी मीन्स बोट आणि आत्सू मीन्स प्रेशर. त्याचा वापर करून म्हणजेच काय मेकॅनिकल मीन्स म्हणजेच काय ॲक्युप्रेशर. हा ॲक्युप्रेशर जो आहे तो तुम्ही जर एक ठराविक पॉइंट्स किंवा एरियाज शरीरावरचे सिलेक्ट करून प्री डिटर्मिन बेसिसवर जर तुम्ही त्याच्या स्टिम्युलेशन केलं तर तुम्हाला बॅलन्स, होमिओस्टॅटिक बॅलन्स किंवा होमिओस्टॅटिक कंडिशन कडे आपल्या शरीराला नेता येतं. आता ह्याच्यासाठी होमिओस्टॅसिस किंवा होमिओस्टॅटिक कंडिशन याच्याबद्दल सगळ्यांना माहिती असेल असं मला वाटत नाही, म्हणून मी बोलतो. माहिती असेल तर उत्तमच आहे. होमिओस्टॅटिक कंडिशन म्हणजे तुमच्या शरीरातला अणुरेणू हा त्याच्या अल्टिमेट कॅपॅसिटीला म्हणा, इफिशियन्सीला म्हणा काम करतोय. आज छातीठोकपणे कोणीही सांगू शकत नाही की माझ्या शरीरातले प्रत्येक अणुरेणू या बाबतीमध्ये काम करतात. त्यामुळे कुठे ना कुठेतरी घट आहे आणि ही घट भरून काढणं हे ॲक्युप्रेशर हे एक माध्यम वापरून आणि हे पॉइंट्स वापरून तुम्ही करू शकता. आपण ज्यावेळेला या पॉइंट्सला स्टिम्युलेट करतो त्यावेळेला फक्त फिजिकल कंडिशन चांगली होते असं नाही, तर जसं योगामध्ये बॉडी, माइंड आणि स्पिरिट याच्यावर जसा प्रभाव पडतो तसा आपण ॲक्युप्रेशर माध्यम वापरलं तर याच्यामध्ये येणारे पेशंट जे आहेत त्यांचा मानसिकता सुद्धा बदलत जाते, चांगल्याकडे, वाईटाकडे नाही. आता खरं पाहता हे ॲक्युप्रेशर तुम्ही जे म्हणतात किंवा आपण म्हणतो
हे आपल्या आयुर्वेदामध्ये सुद्धा दिलेलं आहे. त्याच्यामध्ये त्याला मर्मस्थान चिकित्सा असं म्हटलेलं आहे. 107 पॉइंट त्यांनी त्याच्यामध्ये दाखवलेले आहे की जे तुम्ही स्टिम्युलेट करू शकता. हे स्टिम्युलेट केल्याने काय होतं तर आपल्या शरीरामध्ये झालेल्या व्याधीचं करेक्शन जर होत नसेल तर त्याची सुरुवात होते. जर सुरुवात झाली असेल तर त्याची क्वांटिटी वाढते आणि क्वांटिटी जर वाढली असेल तर स्पीड वाढतो. म्हणजे काय, आयदर यू एनहॅन्स और यू ऍक्सेलरेट. आणि हे सगळं कार्य जे आहे हे ऑटोनॉमस नर्वस सिस्टीमच्या मार्फत किंवा मार्गातून केलं जातं. आता ॲक्युप्रेशर ही सुद्धा कला आहे आणि ही कला काय तुम्ही आम्ही काढलेले नाही. याला 5000 वर्षाच्या जुने हिस्ट्री आहे. इवन इजिप्तमध्ये तुम्हाला दगडावर कोरलेली चित्र मिळतात की जी 2330 BC कोरलेली आहेत. म्हणजे हे इतकं जुनं शास्त्र आहे. आपल्याला ते नवीन वाटत असलं तरी ते जुनं शास्त्र आहे. आणि ह्याच्यामध्ये आपल्या शरीरामध्ये एक व्हायटल एनर्जी, प्राण किंवा एक ओजस किंवा तुम्ही त्याला किंवा हे जे ओरिएंटल लोक आहेत म्हणजे जे ईस्टर्न देशातले लोक आहेत की ज्याला की म्हणतात, लिहिताना CHI लिहितात पण बोलताना की म्हणतात, एनर्जी, ह्याचा वावर आपल्या शरीरात आहे. आणि ती करेक्ट करणं, तो फ्लो कॉन्स्टंट ठेवणं हे या उपचार पद्धतीनं केलं जातं. आता मी जे बोललो हे तुम्हाला जरा नवीन असेल, कारण आपल्याकडे कसं होतं की आपल्याला लक्षण स्वरूपात ज्या वेळेला एखादी व्याधी होते त्यावेळेला आपण डॉक्टरकडे धाव घेतो आणि त्यांना सांगतो मला असं असं झालंय. डॉक्टर ते समजून तुम्हाला ट्रीटमेंट देते. म्हणजे काय, थोडक्यात सिम्पटमाइज ट्रीटमेंट होते. होलिस्टिक होते का, नाही. परंतु तुम्ही ॲक्युप्रेशर माध्यमातून ओरिएंटल मेडिसिनचा जर वापर केला तर ही कम्प्लीट जी थेअरी आहे ही वापरली. आपण त्याचा उहापोह करणारच आहोत, पण हे जर सगळं बघितलं तर याच्यातनं फायदे तुम्हाला अनेक मिळतात. आता हे कसं होतं, काय होतं, याला भरपूर वेळ लागेल आपण त्याच्यामध्ये जायचं झालं तर. पण त्याच्या खासियत काय आहे ते आपण बघूया. पहिली गोष्ट म्हणजे ही एक नॉन इन्व्हेसिव्ह आणि टोटली एक्सटर्नल मोड ऑफ ट्रीटमेंट आहे. अतिशय सेफ आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे रेग्युलरायझिंग आहे. रेग्युलरायझिंग म्हणजे काय, तर एक साधं उदाहरण आहे बघा, BP, ब्लड प्रेशर, हे हे म्हणजे BP म्हटलं तरी ब्लड प्रेशर लगेच सगळ्यांच्या लक्षात येतं. पण हे ब्लड प्रेशर जे आहे आपण डॉक्टरांकडनं गोळी घेतो आणि आपण मेंटेन करतो. पण समजा चुकून एक दिवस 2 गोळ्या घेतल्या झाल्या तर ते BP लो होऊ शकतं. पण ही जी ट्रीटमेंट आहे या ट्रीटमेंटनी BP आहे ते रेग्युलराइज होईल, नॉर्मल रेंज मध्ये येईल आणि त्याच्यानंतर बॉडी स्टिम्युलेशनच घेणार नाही. त्यामुळे ते खाली जाण्याची शक्यताच नाही. ही सगळ्यात मोठी खासियत आहे. आणि याच्या पलीकडे जाऊन बघितलं तर याच्यापासून कुठल्याही प्रकारचे साईड इफेक्ट्स, इल इफेक्ट्स किंवा आफ्टर इफेक्ट्स नाहीत. हा, आता ॲक्युप्रेशर म्हटलात की तुम्ही किती प्रेशर देता याच्यावर अवलंबून आहे. पण खरं मला विचाराल तर 30-32 वर्ष मी या फील्डमध्ये आहे. प्रेशर तुम्हाला जास्त द्यायला लागत नाही. कारण का असा एक फिनॉमिना आहे की जिथं तुम्ही प्रेशर देताय किंवा जी जागा किंवा जे बिंदू पॉइंट्स तुम्ही सिलेक्ट करताय ते आधीच सोअर झालेले आहेत, आधीच सेन्सिटिव्ह झालेले आहेत, आधीच पेनफुल झालेले आहेत. आणि काही शास्त्रज्ञांनी असाही अभ्यास केलेला आहे की तिथं इलेक्ट्रिकल कनेक्शन म्हणजे इलेक्ट्रिकल करंट जर दिला तर त्याचा रेजिस्टन्स कमी होतो.
तर अशा पॉइंट्सना तुम्ही, आपण एक म्हणूया ना, दुखऱ्या पॉइंटला आपण हात लावला तरी ते दुखणारच आहे. त्यामुळे प्रेशर हे काही तुम्हाला द्यायला लागत नाही जास्त. आणि काट्याने काटा काढणं जसं म्हणतो त्याच पद्धतीने तुम्ही याचा विचार करू शकता. आम्ही या फील्डमध्ये 1988 सालापासून आहोत आणि आमची सगळ्या सर्व्हिसेस, ट्रीटमेंट सर्व्हिसेस या फ्री आहेत. ट्रीटमेंटच्या साठी आम्ही एक पैसा कोणाकडनं कधी घेत नाही. आणि आमच्या केंद्राचं जे स्पेशालिटी म्हणा किंवा युनिकनेस जो आहे तो असा आहे की काही तंत्र जी आहेत त्याचा आम्ही एक एकत्र वापर करतो. पहिलं तंत्र आहे शियात्सू, जॅपनीज ओरिजिनचं आहे. दुसरं आहे रिफ्लेक्सॉलॉजी, की ज्याचं मेन ओरिजिन अमेरिकन आहे पण त्याला चायनामध्ये सुद्धा सपोर्ट मिळतो. बॉडी मेरिडियन्स म्हणजे जे ॲक्युपंक्चर मध्ये वापरले जाणारे टेक्निक आहेत ते. सुजोक हे कोरियन टेक्निक आहे. आणि मसल मॅनिप्युलेशन हे एक अमेरिकन टेक्निक आहे. या 5 टेक्निकचा आम्ही एकत्र वापर करून आमच्या ॲक्युप्रेशरची ट्रीटमेंट नक्की करतो. आणि याला संलग्न म्हणूया आपण, किंवा याच्या बरोबर आम्ही वॉटर थेरपी, शिवांबू कल्पविधी म्हणजे युरिन थेरपी, मॅग्नेटोथेरपी, योगिक बेस्ड अलाइड एक्सरसाइजेस, पिरॅमिड थेरपी, न्यूट्रिशन अँड डायट, आणि ज्या कारणाने मी या फील्डमध्ये आलो की घरगुती औषधे म्हणजे आजूबाईचा बटवा, या सगळ्याचा वापर एक क्युम्युलेटिव्ह बेसिसवर, म्हणजे एखाद्या पेशंटला या सगळ्यामधनं काय कॉम्बिनेशन हे जास्तीत जास्त सूट होईल आणि आपल्याला सिनर्जेटिक आणि होलिस्टिक रिझल्ट मिळतील, हा आमचा युनिक अप्रोच आहे. आता या प्रत्येक फील्डमध्ये बरेच लोक आहेत की जे एक फील्ड घेऊन किंवा 2 फील्ड घेऊन काम करणारे आहेत, पण या सगळ्याचा वापर एकत्र करून त्याचा सिनर्जेटिक फायदा पेशंटला देणारे फार कमी लोक आहेत. माझ्या माहितीत तरी खूपच कमी आहेत. आणि मगाशी आपण जे 9 स्टिम्युलेटिंग मेथड्स बघितल्या, या 9 स्टिम्युलेटिंग मेथड्स मध्ये ॲक्युप्रेशर हे सगळ्यात फ्लेक्झिबल ठरतं. कारण का या सगळ्या टेक्निक मध्ये तुम्ही ज्या वेळेला ब्लेंड करता ही टेक्निक्स, त्यावेळेला ॲक्युप्रेशर हे सगळ्यात वर येतं. कारण का त्याच्या माध्यमातून या सगळ्या टेक्निकचा वापर अतिशय सुंदर करता येतो. बरेच त्याचे म्हणजे का आपण म्हणू की ॲक्युप्रेशरच का, तर आधी जे मी सांगितलं त्याला सपोर्टिंग जर तुम्ही म्हणलात, ते सिम्प्लिसिटी इन एक्झरसाइजिंग. हे ॲक्युप्रेशर द्यायला तुम्हाला काही वेगळं एन्व्हायरमेंट लागत नाही, जास्त स्पेशलाइज काही इक्विपमेंट लागत नाही. तुम्ही सिंपल वे, कुठल्याही प्रकारची सोय सुविधा नसताना ही ट्रीटमेंट देऊ शकता. म्हणजे आता माझे काही थेरपिस्ट आहेत ते ट्रेकवर जातात किंवा काही लोक पिकनिकला जातात, तर अशा ठिकाणी सुद्धा जर काही व्याधी म्हणजे काही जर उद्भवलं तर त्याच्यावर ते तिथलं तिथं ट्रीटमेंट देऊ शकतात आणि देतातही. तर ही याची खासियत आहे. दुसरी गोष्ट अशी आहे की याला एज बार नाही आहे. मी काही दिवसापासूनच्या अभ्रगापासून ते 83 वर्षाच्या सिनियर सिटीजनला मी ट्रीटमेंट दिलेली आहे. त्यामुळे एज बार असं काही नाही आणि ही कम्प्लीट ट्रीटमेंट आहे. असं नाही की कम्प्लीट ट्रीटमेंट नाही आहे. हा, फक्त त्याच्यामध्ये एकच थोडासा निगेटिव्ह म्हणता येईल असा भाग म्हणता येईल तुम्हाला की ही पेनफुल आहे. कारण का मी मगाशी तुम्हाला म्हटलं तसं की दुखऱ्या भागावरच तुम्ही बोट ठेवता, त्यामुळे पेशंटला तेवढं सहन करण्याची ताकद किंवा सहनशीलता पाहिजे तरच त्याच्यात. पण स्वतः ज्या वेळेला तुम्ही ॲक्युप्रेशर करता त्यावेळेला एक प्रकारचा हिलिंग टच तुम्ही पेशंटला देता आणि तो पर्सनलाइज टच असतो आणि इट वर्क्स फॅन्टॅस्टिक. आता तुम्ही म्हणाल की या ॲक्युप्रेशरमुळे
कुठल्या कुठल्या रोगांवर याचा फायदा होतो. तर मी कुठल्या याच्यावर होण्यापेक्षा आमच्या 32 वर्षामध्ये आमच्याकडे जे येऊन गेलेले लोक आहेत त्यांना कुठल्या कुठल्या प्रकारची ट्रीटमेंट आम्ही दिली आहे. तर अगदी डोक्यापासून त्या अंगठ्याच्या नाकापर्यंत जवळजवळ सगळ्या भागाची ट्रीटमेंट आम्ही दिलेली आहे. मी तुम्हाला काही गोष्टी वाचून दाखवतो. हेडेक्स, मायग्रेन्स, येस. सर्वायकल स्पॉन्डिलायटिस, येस. कानाचे डिसऑर्डर्स, वर्टिगो, टिनिटस, येस. सायनसेस, टॉन्सिलायटिस, असं आपण गेलो. फेशियल पॅरालिसिस, तुम्ही जर बघितलं तर फ्रोझन शोल्डर्स, अस्थमा, ब्रीथलेसनेस, मी वरून शरीराच्या वरून खाली खाली चाललोय. एंडोक्राइन डिसऑर्डर्स, सायकोलॉजिकल डिसऑर्डर्स, इन्सोमनिया, बॅकएक्स, मसल डिसऑर्डर्स, even cardiac problems, angina pectoris, vascular disorders like blood pressure, hypertension, arthritis, joint pains, knee pain, sciatica pain, slip disc, disc prolapse, vertebral disorders, इतर digestive disorders, constipation, diarrhea, acidity, colitis, piles, you just name it. Hemiplegia, paralysis, vaginal prolapses, even hormonal imbalances. या सगळ्या गोष्टीवर आम्ही देतो ट्रीटमेंट. याच्या व्यतिरिक्त मगाशी रश्मिताईंनी सांगितलं की स्पोर्ट इंजुरीज याच्यावर सुद्धा या माध्यमाचा चांगला फरक पडतो. इवन पोस्ट ऍक्सिडेंटल रिहॅबिलिटेशन हेही आम्ही केलेलं आहे काही पेशंट्स मध्ये. आता असं आहे की आम्ही कुठे जाऊन सर्व्हिस देत नाही, त्यामुळे जर पेशंट आमच्याकडे आले तर त्यांना त्याचा जास्त चांगला फायदा होतो. आत्ता सध्या तरी आमचं फक्त एकच क्लिनिक आहे अंधेरी वेस्टला, भवन्स कॉलेज कॅम्पसमध्ये. आणि याच्यामध्ये जर आपण पर्सेंटेज वाईज काढलं तर तुम्हाला सांगतो मेजर पर्सेंटेज हे स्केलेटल आहे, मस्क्युलर स्केलेटल आहे, ते 52% आहे. पण त्याच्यानंतरचा खालोखाल आहे डायजेस्टिव्ह, त्याच्या खालोखालचा आहे रेस्पिरेटरी, त्याच्या खालोखाल आहे व्हॅस्क्युलर, आणि इव्हन नर्वस सिस्टीम डिसऑर्डर साठी सुद्धा बरेच लोक येतात. आता मगाशी मी तुम्हाला म्हटलं की ही ट्रीटमेंट होलिस्टिक आहे. होलिस्टिक म्हटलं की म्हणजे काय, हा एक महत्वाचा मुद्दा येतो. ते सांगण्याआधी एकच मला जरा एक्सप्लेनेशन द्यावंसं वाटतंय की माझ्याकडे याचं प्रेझेंटेशन पीपीटी प्रेझेंटेशन आहे, पण मी आता प्रयत्न केला त्याच्यामध्ये मी सक्सेस घेऊ शकलो नाही. रश्मिताईने ऍक्सेस देऊन सुद्धा मी ते करू शकलो नाही, त्याबद्दल क्षमस्व. मी असंच तुम्हाला सांगायचा प्रयत्न करणार आहे. ह्याच्यातनं प्रश्न उद्भवणार आहेत, तुम्ही जरूर खुल्या मनाने प्रश्न विचारा. जेवढ्याचं आम्ही निराकरण करता येईल तर जरूर करेन. होलिस्टिक वे आपण ज्याला म्हणू, त्याच्यासाठी आम्ही म्हणतो त्रिफल सूत्र, रिदम ऑफ द बॉडी, मेलडी ऑफ द माइंड आणि हार्मनी ऑफ द सोल. रिदम म्हणजे फिजिकल, मेलडी ऑफ द माइंड म्हणजे तुमचे मनामध्ये येणारे विचार, मानसिक सायकोलॉजिकल, आणि हार्मनी ऑफ द सोल म्हणजे आपले मूळ संस्कार. याचा जर एक ब्लेंड व्यवस्थित झाला तर आपल्या आयुष्याची सिम्फनी ही अतिशय सुंदर वाटते, ऐकाविषयी वाटते, बघाविषयी वाटते, जीवन जास्तीत जास्त उपभोगावं असं वाटतं. हे आल्यानंतर मी तुम्हाला मगाशी म्हटलं होतं ओरिएंटल मेडिसिन. तर ओरिएंटल मेडिसिन असं जर म्हटलं तर म्हणजे काय हो, असा प्रश्न मला बरेच जण विचारतात. तुम्ही त्याला ओरिएंटल मेडिसिन का म्हणता? तर हे ओरिएंटल मेडिसिन जे आहे
हे एका एनर्जी बेस्ड किंवा एनर्जी फ्लो हा शरीरातला अव्याहत योग्य प्रमाणे चालू राहावा याच्यावर आहे, की ज्याला लाईफ फोर्स आपण म्हणतो. आता हा जो लाईफ फोर्स आहे हा आपल्या शरीरामध्ये कुठल्याही भागामध्ये जर तो जसा पाहिजे तसा जर राहिला नाही, तर अशा वेळेला तुमच्या शरीरामध्ये, आपण ज्याला ब्लॉक हा शब्द आता खूप कॉमन झालाय, एनर्जी ब्लॉक्स तयार व्हायला लागतात आणि त्यांनी एनर्जी फ्लो कमी जास्त व्हायला लागतो. आणि ते झालं की शरीरामधल्या एनर्जीचा इम्बॅलन्स चालू होतो. आणि इम्बॅलन्स चालू होतो म्हणजे त्या क्षणापासून तुमच्या शरीरामध्ये व्याधी घर करायला लागते. हे माध्यम असं आहे की ज्याच्यामुळे तुम्ही लक्षण स्वरूपी बाहेर यायच्या आधीच तुम्ही त्याचं निराकरण करू शकता. हे मी का तुम्हाला छातीठोकपणे सांगतोय, त्याचं उदाहरण सांगतो की कित्येक पेशंट आमच्याकडे ज्यावेळेला येतात त्यावेळेला ते आपल्या कंप्लेंट सांगतात की असं आहे तसं आहे तसं आहे. आणि ट्रीटमेंट घ्यायला लागल्यानंतर आम्ही ज्या वेळेला पाहतो की काही ठराविक पॉइंट्स की ज्या कंप्लेंटला अनुसरून नाहीत पण ते पेनफुल आहेत, तर अशा वेळेला आम्ही त्यांना जर विचारलं की अहो असं काही तुम्हाला आहे का त्रास, तर हो म्हणून सांगतात. आणि मग ते ओपन होऊन बोलायला लागतं. म्हणजे पहिल्यांदा सुरुवातीला आल्यानंतर सगळे आपले पुस्तक उघडं करायच्या ऐवजी ते फार संकुचित त्यांनी सांगतात. आणि मग ते म्हणतात की अहो मला फक्त नी पेन आहे म्हणून मी पहिले नी पेनच सांगितलं. आता मला काय माहिती हे सगळं एकमेकाशी निगडीत आहे. तर या गोष्टी ज्या आहेत या गोष्टी आपल्याला समजून या पुढे जायला पाहिजे. याच्यामध्ये हा जो एनर्जी फ्लोचा कन्सेप्ट आहे त्याच्यामध्ये वेगवेगळ्या थिअरीज आहेत. इन यांग थेअरी आहे, झँग फू ऑर्गन थेअरी आहे, 5 एलिमेंटल थेअरी आहे. आणि 5 एलिमेंटल थेअरीमध्ये शेंग सायकल, को सायकल, कंट्रोलिंग सायकल, डिस्ट्रक्टिव्ह सायकल आणि इन्सल्टिंग सायकल इथपर्यंत तुम्ही जाऊ शकता. या प्रत्येकाचा अभ्यास करणं गरजेचं पडतं. याच्यामध्ये आपण पुढे जायला बघितलं तर आम्ही जे वेगवेगळे प्रकार बघतो किंवा आम्ही वेगवेगळे मगाशी आपण जे 5 प्रकार बघितले की जे आम्ही ॲक्युप्रेशन मध्ये वापरतो त्याच्याबद्दल मी थोडंसं तुम्हाला सांगणार आहे. शिएत्सू जॅपनीज जे आहे किंवा ज्याला आपण ॲक्युप्रेशर फक्त माध्यम आहे त्याच्यामध्ये, तर त्या ह्याच्यामध्ये जपानमध्ये ही एक ऑथोराइज्ड ट्रीटमेंट पद्धती आहे, गव्हर्नमेंटनी अप्रूव्ह केलेली पद्धती आहे. ह्याच्यामध्ये आपल्या शरीराच्या लोकल भागावर वेगवेगळ्या प्रकाराने दाब देऊन तुम्ही निराकरण व्याधीचं करू शकता. रिफ्लेक्सॉलॉजी, आता रिफ्लेक्सॉलॉजी बघितलं तर याचा जनक आहे फ्रिशगरार्ड, डॉक्टर फ्रिशगरार्ड यांनी 1914 साली याचा पहिलेपणे मांडणी केली. आणि ती केली खरं म्हणजे स्त्रियांच्या मासिक पाळीसाठी. पण त्या सायन्समुळे इतकं बघता आलं की बाकीच्या ह्याच्यावरही त्याचा तेवढाच चांगला उपयोग होतो. आता तुम्ही जर इंटरनेटवर गेला तर रिफ्लेक्सॉलॉजीचे चार्ट्स अबंडंट मिळतील, तुम्हाला पाहिजे तेवढे मिळतील. पण एका चार्ट पासून दुसऱ्या चार्ट केला तर तुम्हाला काहीतरी फरक जाणवेल. आणि हा फरक जाणवू नये किंवा आपल्या समजुतीमध्ये घोटाळा होऊ नये यासाठी डॉक्टर फ्रिशगरार्डनी एक झोन थेरपी म्हणून मांडली. एक झोन थेरपी म्हणून मांडली. झोन थेरपी मध्ये आपल्या शरीराचे त्यांनी 50 भाग केले, सेगमेंट्स, आणि त्याच 50 सेगमेंटचं प्रतिबिंब म्हणूया रिफ्लेक्स हातावर आणि पायावर असं दोन्हीकडे बघितलं जातं.
ऍक्युप्रेशर ना, यायचे लिव्ह मीटिंग म्हणून पण असतं ना. तुमचा म्यूट करा आणि व्हिडिओ पण बंद करा ना प्लीज. तर या ह्याच्यामध्ये हे जे 50 भाग केलेले आहेत, 50 सेगमेंट, याचा तसाच्या तसा पायावर उतारा घेतलेला आहे. आता त्याचं मी चित्र दाखवू शकलो असतो तुम्हाला, अनफॉर्च्युनेटली आय कुडंट मेक इट. या याच्यामध्ये तुम्ही कॉरेस्पॉन्डिंग झोन्स, त्याला ते झोनच म्हणतात, कॉरेस्पॉन्डिंग झोनला जर स्टिम्युलेशन दिलं वेगवेगळ्या ॲक्युप्रेशर पद्धतीने, म्हणजे प्रेशर देण्याच्या पद्धतीने, तर तुम्हाला त्याचा चांगला फायदा होतो. याच्यानंतर आहे बॉडी मेरिडियन्स, की जे ॲक्युपंक्चर मध्ये अबंडंटली वापरलं जातं. ॲक्युपंक्चर मध्ये तुम्हाला या ज्या ऊर्जा स्त्रोत आहेत किंवा एनर्जी चॅनल्स आहेत, त्याला 14 चॅनल थेरपी पण म्हणतात. 14 चॅनल थेरपी याचे स्वतःचे आपल्या शरीराच्या पृष्ठभागावर पॉइंट्स आहेत. त्याच्या व्यतिरिक्त 6 स्त्रोत आहेत, ते आतले आहेत, इंटरनल आहेत. तर या 14 मेरिडियन्सच्या पॉइंट्सचा वापर करून तुम्ही ट्रीटमेंट देऊ शकता. आणि त्याच्यासाठी मी मगाशी तुम्हाला म्हटलं, त्यामध्ये इंग यांग थेरी, 5 एलिमेंटल थेरी. आता 5 एलिमेंटल थेरी म्हणजे आपण जे पंचमहाभूत म्हणतो तसेच आहे, फक्त थोडा फरक आहे. 5 एलिमेंट्स कुठले आहेत? तर वूड, फायर, अर्थ, मेटल आणि वॉटर. आणि याची जर सांगतिक बघितली, कन्स्ट्रक्टिव्ह बघितली, तर त्याला ते शेंग सायकल म्हणतात. आणि त्याचे जर क्रॉसिंग बघितलं तर त्याला ते कंट्रोलिंग सायकल म्हणतात, किंवा डिस्ट्रक्टिव्ह किंवा इन्सल्टिंग म्हणतात. आणि ज्या पद्धतीने ते क्रॉस करतात त्याच्यावरती सायकल ठरते. आणि त्याच्याप्रमाणे त्या त्या मेरिडियन्स किंवा त्या त्या तुमच्या एलिमेंट्सला करेक्ट करण्याची पद्धती आहे. आता एक साधं उदाहरण तुम्हाला सांगतो, की ब्लड प्रेशरचा मगाशी आपण उल्लेख केला. ब्लड प्रेशर साठी आपल्याला डॉक्टर सांगतात की ही गोळी तुम्हाला अव्याहत जन्मभर घ्यायला लागणार आहे. खरी गोष्ट आहे, त्यांच्या पद्धतीमध्ये याला दुसरा मार्ग नाही. पण ओरिएंटल मेथड किंवा ह्या मेरिडियन थेरपीमध्ये जर तुम्ही बघितलं तर मेरिडियन थेरपीमध्ये ब्लड प्रेशरला किडनी फंक्शनिंग, हा पण आता इथं किडनी खराब झाली आहे वगैरे असं काही समजू नका, पण किडनी ओरिएंटल फंक्शनिंग करेक्ट केल्यानंतर तुमचं ब्लड प्रेशर कंट्रोलमध्ये येतं. आणि आमच्याकडे अशा कित्येक केसेस आहेत की आम्ही त्यांना सांगतो की तुम्ही स्वतःहून औषधं बंद करू नका. फक्त पहिल्यांदा सुरुवातीला 1 महिन्यानी, मग 15 दिवसांनी, मग 8 दिवसांनी तुम्ही तुमच्या डॉक्टरकडे जाऊन ब्लड प्रेशर तपासा. एका वेळेला जा, एका डॉक्टरकडे जा, म्हणजे जे मॅन्युअल एरर्स, टाइम वाईज एरर्स या सगळ्या एकत्र येतील आणि तुमचे जे ब्लड प्रेशर काउंट आहे हा कम्पेअर करता येईल. आणि असं झालेलं आहे की डॉक्टर म्हणले, तुमचं ब्लड प्रेशर आता चांगलं मेंटेन झालंय, खूपच कमी येत आहे, आपण जरा डोस कमी करूया. आणि असं ग्रॅज्युअल डोस कमी करत 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 त्यांची औषधं घेणं बंद झालं. थायरॉइड हा जो प्रकार आहे की ज्याच्यासाठी सुद्धा असंच सांगितलं जातं. पण माझ्याकडे काही प्रूव्हन केसेस आहेत की ज्याच्यामध्ये आम्ही ट्रीटमेंट दिल्यानंतर त्याच्यानंतर 20-20, 25-25 वर्ष त्यांना थायरॉइड साठी औषध घ्यायला लागलेलं नाही. याच्यानंतरच तुम्ही हे बघितलं तर सुजोग टेक्निक जे आहे हे कोरियन टेक्निक आहे. आणि याच्यामध्ये पूर्ण शरीरभर काही नाही आहे, तर फक्त हातामध्ये, रिस्टच्या वर आणि पायाला अँकलच्या खाली एवढ्या भागामध्ये त्या सगळ्या मेरिडियन्स आहेत. त्याची मांडणी व्यवस्थित केलेली आहे. त्याच्यामध्ये सुद्धा ते सुजोग कॉरेस्पॉन्डन्स म्हणतात, बिऑल मेरिडियन्स म्हणतात, ज्याला आपण बॉडी मेरिडियन्स म्हणू. आणि त्याच्या व्यतिरिक्त त्यांच्याकडे मिनिएचर थेरीज आणि 6 पॉइंट थेरीज, 1 पॉइंट थेरीज अशा वेगवेगळ्या थेरीज त्यांनी मांडलेल्या आहेत.
माझा जो स्वतःचा अनुभव आहे तो असा आहे की तुम्ही बॉडी मेरिडियन्सचा अभ्यास केलात तर तुम्हाला प्रत्येक पॉइंटचं लोकेशन हे त्या सुईच्या टोका इतकं अॅक्युरेसीने काढता येतं. सुजोक मध्ये अशा कुठल्याही प्रकारे त्यांनी बॉडी त्या बियॉन्ड मेरिडियनचे पॉइंट डिस्क्राईब केलेले नाही. त्यामुळे बॉडी मेरिडियन्सचा जर तुम्ही अभ्यास केला तर त्यामुळे तुम्हाला सुजोक मध्ये ट्रीटमेंट देणं हे अतिशय सोपं पडतं आणि अगदी सुविधा होते. कारण का जर प्रायव्हसी नसेल तर तुम्हाला टॉर्सो भागामध्ये कुठलेही पॉइंट देता येत नाही. पण सुजोक मध्ये तुम्ही तळहातावर किंवा याच्यावर या भागावर देऊ शकता आणि त्याचा तेवढाच चांगला इफेक्ट होतो. त्याच्यानंतरचं टेक्निक आहे मसल मॅनिप्युलेशन. मसल मॅनिप्युलेशन हे जे टेक्निक आहे आपल्या शरीरामध्ये 650च्या वर मसल्स आहेत. त्यातले 42 मसल सिलेक्ट केले आणि त्यातले 14 प्राईम आणि बाकीचे त्याला सपोर्टिंग मसल्स आहेत. मी जरा भरभर जातोय कारण का वेळेचं बंधन आहे आणि मला बरंच काही कव्हर करायचं आहे. याच्यामध्ये जर कोणाला काही जर शंका असेल तुम्ही नंतरही रश्मीताईंकडनं कॉन्टॅक्ट घेऊन मला कॉन्टॅक्ट करू शकता. या 42 मसल पैकी 14 मसल जे प्राईम मसल्स आहेत ते या 14 बॉडी मेरिडियन्सला कंट्रोल करतात. म्हणजे त्या मसलचा डायरेक्ट रिलेशन या 14 मेरिडियनशी आहे आणि तुम्ही मसल स्ट्रॉंग केलेत ते मसल की तुमच्या मेरिडियन स्ट्रॉंग होत जातं. आता या तत्वाचा तुम्ही जर वापर करून जर ट्रीटमेंट दिलीत तर तुम्हाला चांगला फायदा येतो आणि इथं तुम्हाला जास्त काही परिश्रम घ्यायला लागत नाही. एका ट्रीटमेंटला कमीत कमी 5 ते 7 मिनिटं आणि जास्तीत जास्त 30 मिनिटं लागतं सगळ्याचं कॉम्बिनेशन द्यायला. आणि मी मगाशी म्हटलं तसं की याच्याबरोबर पेशंटला जर वॉटर थेरपी करायला लागणार असेल किंवा करायची गरज असेल तर आम्ही त्याला सजेस्ट करतो. युरिन थेरपी करायची गरज असेल तर ते करतो. मॅग्नेट्सचा आम्ही वापर करतो. योगिक बेस अलाइड एक्सरसाइजेस आम्ही काही एक्सरसाइजेस केलेत की जे मेन्स्ट्रुअल सायकल स्त्रियांमधल्या रेग्युलाइज करण्यासाठी ते अतिशय उपयुक्त ठरलेलं आहे. नंतर पिरॅमिड थेरपी सुद्धा आम्ही वापरतो. पण हे घरच्या घरी करणाऱ्या गोष्टी आहेत. न्यूट्रिशन डाएट बद्दल जर बघितलं तर कित्येक लोक या बाबतीत अनभिज्ञ आहेत. ते हे का खातात आणि कशासाठी खातात याची त्यांना अजिबात कल्पना नाही आणि त्याच्यात सुसूत्रता नाही. जरी ते आणलं तरी सुद्धा तुम्हाला त्याचा चांगला वापर होतो. आणि मग नंतर शेवटचं म्हणजे आजीबाईचा बटवा. दादरचे अप्पाशास्त्री साठे म्हणून होते, त्यांनी एक पुस्तक लिहिलेलं आहे घरगुती औषधं की ज्याच्यापासून माझा या विषयाकडचा कल इंजिनियर असून सुद्धा वाढायला लागला आणि मी त्याचा अभ्यास करायला सुरुवात केली. त्यावेळेला झेरॉक्स नव्हतं, काही नव्हतं. काही गोष्टी एकच पुस्तक मिळत होतं, पुस्तक बाजारात पण नव्हतं. आता मला वाटतं ती अवेलेबल आहेत. तर त्या ह्याच्यामध्ये आपण जे घरगुती वापरतो वस्तू म्हणजे किचन मधल्या गोष्टी त्याचा औषधी वापर कसा करता येईल याचा चांगला उहापोह त्यांनी त्याच्यात केलेला आहे. आणि म्हणून मी म्हणतो की डॉक्टर गुडार्टनी जे म्हटलेलं आहे की बॉडी इज सिम्पली इंट्रिकेट आणि इंट्रिकेटली सिम्पल. तर आपण इंट्रिकेटली सिम्पल बघून जर त्याच्यावर पुढे गेलो तर त्याचा जास्त चांगला फायदा होईल. या याच्यानंतर मला तुम्हाला जर काही प्रश्न असतील तर त्याचं उत्तर द्यायची इच्छा आहे. नाहीतर आम्ही काय करतो आणि आमच्या संस्थेबद्दल थोडंसं सांगण्याची इच्छा आहे. रश्मीताई सॉरी या माझ्याकडनं माझं प्रेझेंटेशन शेअर नाही करता आलं लोकांमध्ये. नाही सर, व्यवस्थित कळलं सगळं, काही प्रश्न नाही आला. मला वाटतं प्रश्न घ्यायचे का आपण लोकांचे? हॅलो, कोणाला काही प्रश्न विचारायचे असतील तर विचारा आणि मग नंतर आपण संस्थेची सर मला एक प्रश्न विचारायचा आहे. मी अपर्णा गोनकर, गोरेगावला.
कधी कधी आपल्याला पेन एका ठिकाणी असतं आणि त्याचं रूट कॉज वेगळं असतं, तर त्याच्यावर पण ट्रीटमेंट होऊ शकते का? आता फॉर एक्झाम्पल कोणाची टाच दुखत असेल, त्याची वेगवेगळी कारणं असतात, तर मग त्याच्यावर पण तुम्ही देता का ट्रीटमेंट? हो, देतो. ओके. त्याच्यामध्ये डिमेन्शिया. एक मिनिट. टाचेचं असं आहे की काही वेळेला त्या हाडावर कॅल्शियम डिपॉझिट येतं की ज्याला कॅल्केनियन स्पर म्हणतात, किंवा आपल्या तळव्याला जी टेंडन्स आहेत त्या टेंडनला सूज येते, किंवा अँकल जॉईंटला सूज येते. आणि एक अनभिज्ञ कारण तुम्हाला सांगतो, कधी कधी लॉंगर पिरियड पोट बिघडलेलं असलं तरी सुद्धा टाच दुखते. त्यामुळे याचा खरोखर काय झालंय बघितल्यानंतर ट्रीटमेंट करणं अतिशय सोपं पडतं आणि छातीठोकपणे आम्ही हे रोग बरं करतो. हॉर्मोनल इम्बॅलन्सने पण दुखू शकतं का? इंडिव्हिज्युअल काय आहे माहिती का, याच्यामध्ये एक दुसरी गोष्ट मी सांगितली नाही कारण का ते डिटेल मध्ये गेल्यासारखं होतं. पण ओके. तुमचे इव्हन जन्मतारीख जरी तुम्ही मला सांगितले तर मी तुमचं कॅरेक्टर सांगू शकतो. याच्यासाठी आम्ही एक ज्याला मी ओरिएंटल हॉरोस्कोप असं आम्ही तयार केलेला आहे की ज्याच्यामध्ये तुम्ही फक्त तुमची जन्मतारीख सांगितली की आम्ही तुम्हाला प्रश्न विचारायला लागतो आणि त्या प्रश्नाची तुम्ही उत्तरं द्यायला देता. त्या वेळेला त्याच्यावरनं आम्ही आमचं हे बांधतो संधान, आणि तुम्हाला काय ट्रीटमेंट द्यायला पाहिजे हे आम्ही ठरवू शकतो. एका ठिकाणी म्हणजे अजिबात असं होत नाही की आग सोमेश्वरी आणि बंब रामेश्वरी असं होत नाही. बरोबर जागच्या जागी ट्रीटमेंट होऊन त्याचा फायदा होतो. सुपर. आणि डॉक्टर मला वाटतं सॉरी एकदाच विचारायचं, डिमेन्शियाचा आणि कोणाला अक्यूट अँक्झायटी किंवा डिप्रेशन किंवा फिअर असेल त्याची पण अशा पद्धतीने होते का ट्रीटमेंट? डिमेन्शिया कशा प्रकारचा आहे? एज नाही, एज रिलेटेड असेल तो काही ठराविक वर्षाचा गायब झालाय म्हणजे मेमरी तेवढ्या वर्षाची गायब झाली आहे का अख्खीच, किंवा कधी कधी काय होतं जसं एज होतं ना तसं नंतर 10 गोष्टीमध्ये 8 गोष्टी लक्षात राहत नाहीत, 2च राहतात. आपण यंग असतो त्यावेळेला 8 लक्षात राहतात, 2 विसरतो. तर त्याच्यावरही ट्रीटमेंट होते. आणि तुम्ही जे दुसरे 2 म्हणलात की एन्झायटी आणि डिप्रेशन, ह्याच्यावर फिअर ह्याच्यावर 100% होते. अच्छा, थँक्यू. मला वाटतं घरगुती औषधांवरचं जे तुम्ही पुस्तक म्हणलात त्याचं नाव आणि ऑथरचं नाव लोकांना हवंय. घरगुती औषधं हेच नाव पुस्तकाचं नाव आहे आणि त्याचे जे लेखक आहेत त्यांचं वैद्य मगाशी मी बोलताना एकदम बोलून गेलो, साठे, अप्पासाहेब साठे म्हणाला. अप्पासाहेब साठे ते दादरचे होते. आजकाल ते पुस्तक कुठेही मिळतं असं माझा समज आहे, कारण का मी त्यानंतर 2 कॉपीज घेतल्या मुंबईला आल्यानंतर, सुरुवातीला ते मिळत नव्हतं. कोणाला अजून काही प्रश्न विचारायचा असेल तर आपण एखादा प्रश्न अजून घेऊ शकतो. सरांचा आम्हाला नंबर आणि त्यांचा जिथे प्रॅक्टिस होते शेवटी देते मॅडम. ओके ओके, थँक्स. नमस्कार, मला एक प्रश्न विचारायचा आहे. बोला. मी सुनीता शेजवलकर. ह्याचा मानसिकतेशी किती संबंध लावता तुम्ही? नाही, मला प्रश्न समजला नाही. म्हणजे म्हणजे एखादा आजार झाला की तुम्ही ट्रीटमेंट द्यायच्या आधी मानसिकतेशी काही संबंध लावता का, की हा काही मानसिक आजार असू शकेल? मगाशी मी तुम्हाला त्रिफल सूत्र जे सांगितले ना, त्याच्यामध्ये मनाचं म्हणजे मेलोडी याचा त्याच्याशी संबंध आहे. आणि एक तुम्हाला सांगतो, एक उदाहरण म्हणून सांगतो तुम्हाला, बघा तुम्ही विचार करा की इमोशन्सचा किंवा आपल्या मानसिक विचाराचा किंवा त्यावेळच्या स्टेटसचा आपल्या शरीरावर कसा परिणाम होतो. एक साधं उदाहरण, तुम्ही नोकरी करता का मला माहित नाही, पण तरी सुद्धा सांगतो. समजा तुम्हाला नोकरीमध्ये प्रमोशन मिळालं आणि तुमचा पगार वाढ झाली भरपूर, आणि तुम्ही घरी गेलात आणि तुमच्या लक्षात आलं की मुलांनी काहीतरी वस्तू फोडली,
तुम्ही कशा रिॲक्ट कराल? मानसिकतेचा एक भाग आहे. हा हा कधीतरी मला की ठीक आहे, जाऊ दे, चालेल हा ठीक हा आहे. ते पण स्वभाव. हेच तुम्हाला प्रमोशनच्या ऐवजी मेमो मिळाला हा आणि बरोबर. तो मेमो परिस्थिती. घेऊन तुम्ही जर घरी गेलात हा आणि हेच जर बघितलं हम्म. तर तुम्ही कशा रिॲक्ट कराल? तर रागच येणार. म्हणजे इमोशनचा आपल्या प्रत्येक गोष्टीवर हा अतिशय इफेक्ट होतो इफेक्ट. आणि ती कंट्रोल मध्ये ठेवणं हा आणि इमोशन्सवर पॉझिटिव्ह मार्ग काढणं हे हा या हा ट्रीटमेंटच्या करू शकतो. एक मी तुम्हाला अगदी साधं उदाहरण देतो, युनिक पेशंट आहे म्हणून उदाहरण देतो. हा माझ्याकडे एक ऑर्थोडेंटिस्ट आला. हा ऑर्थोडेंटिस्ट म्हणजे दाताच्या याचे ऑपरेशन दाताचे. करणारे. हो त्यांनी सांगितलं की माझा कॉन्फिडन्स गेलाय, मला एक हम्म. दात एक्स्ट्रॅक्ट सुद्धा करता येत नाही. हा आणि हे सगळं मानसिक आहे ना, कारण का एवढा मोठा शिकलेला ग्रस्त आहे. बरोबर. त्याचे वडील खरे माझे पेशंट होते. त्यांनी मला विचारलं की असं असं माझ्या मुलाचा प्रॉब्लेम आहे. म्हटलं त्यांना तुम्ही घेऊन या आणि 1.5 महिन्यामध्ये तो व्यवस्थित झाला आणि हा. त्यांनी त्याची प्रॅक्टिस सुरू केली परत. म्हणजे तुमची त्याच्यावरनं तुम्ही काय ट्रीटमेंट. ते समजा. हो हा हा ट्रीटमेंट आहे. परिस्थितीजन्य ट्रीटमेंट दिली हो, जाते. हो. बरोबर. एक प्रश्न विचार धन्यवाद धन्यवाद मला एक प्रश्न धन्यवाद. विचारायचा आहे. हा, मी विचारा. शीला मराठी म्हणून आहे. बरं. हॅलो. हा बोला. हातापायाला मुंग्या येतात किंवा ह्याच्या इथे मानेच म्हणजे खांद्याला म्हणा वगैरे, याला काही उपचार म्हणजे असं काही? चांगला उपचार आहे. हा ब्लड सर्क्युलेशन मुळे कधी कधी असं होतं हा किंवा आपल्या स्पाईन मध्ये काही जर हा. बिघाड झाला असेल तर त्यांनी होऊ ओके. शकतं. या अच्छा. दोन गोष्टीचा आपण नीट हे केला. कधी कधी काय होतं, आपल्या हा. शरीराला व्यायामच नसतो. हा तुम्ही बघा, कधी कधी तुम्हाला सवय नसताना मांडी घालून बसलात आणि बरोबर आहे. उठायला गेलात तर एखाद्या पायामध्ये तो जड झालेला असतो आणि मुंग्या आलेल्या असतात. हा हे ब्लड सर्क्युलेशन न झाल्यामुळे होतं. पण मी हा बोला बोला. मी नियमित योगा म्हणजे योग वर्गाला जाते आमच्या इथे आणि रोजचं माझं जवळजवळ 1 तास, अर्धा ते पाऊण तास म्हणजे योग आसनं वगैरे होतात, सूर्यनमस्कार वगैरे हे पण होतं. पण तरी बऱ्याच वेळेला मला हा प्रकार जाणवतो, म्हणून मी तुम्हाला प्रकर्षाने हे प्रश्न विचारते. एका पोझिशन मध्ये बराच वेळ बसल्यामुळे होतं का? असं नाही मला सांगता येणार आहे. आता सुद्धा मी जरी बसलीये ना तरी माझ्या हा. पायात मुंग्या आलेल्या आहेत. म्हणजे मी आता बसली. म्हणजे स्टॅग्नन्सी आहे, ब्लड सर्क्युलेशनचा प्रॉब्लेम आहे. पण तुम्ही योगा, सूर्यनमस्कार वगैरे जर रेग्युलर करत असाल तर हे खरं हा. व्हायला नको. हा आपल्याला काही ब्लड टेस्ट तुमच्या बघितल्या तर त्याच्यावरनं काही गोष्टी सांगता येतील. अच्छा. एकच मी तुम्हाला सुचवतो, तुम्ही हा. दिवसातनं पाणी किती पिता? आणि होत असेल थोडं कमी पिणं होत असेल. नाही, किती क्वांटिटी? असं नाही, मी मोजून नाही पितो. त्यामुळे डॉक्टर मला अनेक वेळेला ना खोकला पण रात्रीचा मध्यरात्री वगैरे बऱ्याच वेळेला लागतो. मी तुम्हाला सजेस्ट करेन, हा आजकाल प्लास्टिकच्या बाटल्या अबंडन्स मिळतात, हो कॉमन झाले. हो तर 2.5 लिटर पाणी तुम्ही भरून ओके. ठेवा आणि ते हो. दिवसात संपवा. थँक्यू. बघा करून, नाही तर मग मला मला कॉन्टॅक्ट नंबर करा. तुम्ही आणि हो, नंतर मी आम्हाला नंतर सांगा, म्हणजे मी तुम्हाला हे नक्की सांगेन. देतो कळवेन देतो तुम्हाला. देतो 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 देतो. हा ठीक आहे. थँक्यू. एक मिनिट, मला एक विचारायचं आहे. विचारू? हो, विचार. बोला. तुम्ही 2.5 लिटर 2 लिटर वगैरे पाणी प्यायला सांगता, पण तेवढं जर आपण प्यायचा अगदी यांनी प्रयत्न केला तर काय काय आता होतं, ते जेवढं पाणी पिऊ तेवढं बाहेर पण निघून जातं. महिन्यामध्ये 2.5 लिटर पाणी नाही पोटात राहत. खूप वेळा असं होतं. मग बरोबर त्याला आहे. उपाय काय? हे बघा, मी आता यांना सांगितलं, या त्यांनी जे कारण सांगितली त्याच्यावर सांगितलं. हा पण हा पण जर किडनी प्रॉब्लेम ऑलरेडी झालेला असेल हा तर काही लोकांना 1 लिटरच्या वर पाणी न पिण्याचं रिस्ट्रिक्शन पण असतं. हा हा आपण पाणी प्यायल्यानंतर ते जर बाहेर पडत असेल हा तर त्यात वाईट काहीच नाही, हा कारण का त्यांनी जेवढे टॉक्सिन्स असतील तेवढे बाहेर जातात. हा आणि एकच तुम्हाला मी सांगतो की जर पाणी तुमच्या शरीरामध्ये असेल, तुमच्या शरीरात 70% पाण्याचा अंश आहे.
हा बॉडी फ्लुइड्स इन डिफरंट फॉर्म्स. हा आणि आपल्या प्रत्येक शरीरातल्या प्रोसेसेस हे पाणी आणि ऑक्सिजन या दोन गोष्टी असल्याशिवाय होत नाही. हो आणि त्याच्यामुळे जर तुम्ही पाणी कमी प्यायलात तर त्यांनी त्रास होतो. हा, आता थंडीच्या दिवसात तेवढं पाणी नाही प्यायला जात कारण का तेवढी गरज नाही, कारण का तेवढं हो. पाणी बाहेर पडत नाही. हा इवन आता मी बोलतोय 1 तास 1.5 तास, तर त्या याला सुद्धा मला प्रत्येक उश्वासा वाटे माझ्याकडनं पाणी जाते. गरज आहे. हो पाण्याची गरज असते. हो तर तेही पाण्याचा लॉस आहे, तोही मला भरून काढायला लागतो. त्यामुळे प्रत्येकाचं दिनचर्या काय आहे, त्यांचं प्रोफेशन काय आहे, अशा बऱ्याचशा गोष्टी बारकावे बघून मग तुम्हाला ऍडवाइस करायला लागतो. पण हा एक थंब रूल आहे, 2 ते 2.5 लिटर पाणी लिक्विड्स हे तुम्हाला दिवसात तुम्ही घेतले पाहिजे. त्यामुळे माझं काय होतं की प्रवासामध्ये किंवा आणखी असं कुठे कोणा गेलं की मग ते पाणी खूप कमी प्यायला जातं आणि मग त्रास होतात. त्यामुळे ते maintain कसं करावं कळत नाही. एक्झॅक्टली. पण आता मी एक चांगली हे पण बघितलेली आहे, या प्लॅस्टिकच्या बाटल्या आणि नवीन नवीन डिझायनर्स बॉटल्स आल्यापासून लोक बाहेर पडताना आपली बाटली घेऊन निघतात. हो हो ते कारण जे- काही का असेना आणि ते मंद मंद पित असतात. जर प्रश्न पाणी पिण्याचा नाहीये, पाणी आपण कुठेही पिऊ शकतो कितीही. प्रश्न बाहेर जेव्हा जायला लागतो त्याला प्रॉब्लेम येतो. टॉयलेट्स अवेलेबल नसतात. तो तुम्हाला प्रश्न मी येतो. एक सांगतो म्हणून पाणी कमी प्यायला जातं. हा काही लोकांना घटाघट पाणी प्यायची सवय आहे. हा तसं पाणी प्यायचं नसतं. हो ते सवय. तुम्ही पाणी तोंडात घेऊन एक घोटभर पाणी प्रत्येक वेळेला प्या, थोड्या थोड्या वेळाने. त्याने तुम्हाला प्रवासात त्रास कमी होईल आणि तोंड जे ड्राय होतं तेही होणार नाही. थँक्यू सर. वेलकम. सर मला एक प्रश्न विचारायचा काय खाऊ होता. नकोस. हॅलो सर, मला एक प्रश्न विचारायचा होता. नाही नाही इकडे ये काय हरकत नाही. माझा पूजा आवाज मॅडम जरा तुमचं म्यूट करा. हा, मला असा एक प्रश्न विचारायचा होता की जरा मोठ्याने बोला मॅडम, माईकच्या समोर जवळ या. हा बोला. हॅलो, हा बोला. मला असा प्रश्न विचारायचा होता की कॅन्सर पेशंट्सना जेव्हा किमोथेरपी किंवा रेडिएशन देण्यात येतं तेव्हा जे साईड इफेक्ट्स होतात ते कमी करण्यासाठी ॲक्युप्रेशर किंवा ह्या ज्या तुम्ही आता वेगवेगळ्या 9 थेरपी सांगितल्या त्याचा काही म्हणजे प्रूव्हन काही हे आहे का, उपाय आहे का त्याच्या? प्रूव्हन असं नाहीये कारण का आमच्याकडे फार कमी येतात पेशंट, बोटावर मोजण्या इतके पेशंट येतात. पण आग होणं, पेन होणं याच्यावर आम्ही उपाय देऊ शकतो. जास्त करून तोंडाची चव जाते किंवा भूक लागत नाही त्यांना, त्याच्यावर जास्त काही आम्हाला करता येईल की नाही अनुभव नाही. ओके. आणि दुसरं सगळ्यांना नमस्कार, मी सांगू श्रीनिवास इच्छिते की मराठे. मी एक मिनिट चॅट बॉक्स मध्ये मी सरांचं नाव, नंबर आणि त्यांचा जे पत्ता आहे तो थोडक्यात टाकलेला आहे, सगळ्यांनी तो बघून घ्यावा. हा बोला सर. मी श्रीनिवास मराठे. हा बोला. मला एक विचारायचं होतं की डायबिटिक फूट साठी काही उपाय आहेत का? जनरली काय होतं माहितीये का, डायबिटीसचा पेशंट जो येतो ना तो सुरुवातीला शुगर वाढल्यावरच येतो असं नाही. त्याच्या शरीराला सप्लिमेंटची सवय झालेली असते. अशा वेळेला त्याच्या पॅनक्रियास कशासाठी काम करतील, कारण का त्याला लागणारं जे इन्सुलिन आहे ते तुम्ही वरनं सप्लिमेंट करता आणि तुम्ही शुगर मेंटेन करता. असे काही पेशंट आहेत की ज्यांना याच्यावर औषधं घ्यायची नव्हती, तर अशा लोक आमच्याकडे आलेले आहेत आणि आम्ही त्यांना इफेक्टिव्ह ट्रीटमेंट दिलेली आहे. त्याच्यामध्ये काही जे आहेत गोष्टी त्या मी तुम्हाला आत्ताच सांगतो. या लोकांना आम्ही त्यांच्या इतर प्रकृतीच्या मानाने 2 किलोमीटर ते 5 किलोमीटर दररोज मॉर्निंग वॉक, जॉगिंग नाही वॉक, हा मी त्यांना घ्यायला सांगतो. दुसरी गोष्ट, खाण्यापिण्याच्या पद्धतीपेक्षा वेळेचा जास्त वापर आणि काय खायचं आणि काय नाही खायचं याचे रिस्ट्रिक्शन्स. आणि तिसरी गोष्ट, झोप व्यवस्थित 6 ते 8 तास प्रत्येकाने घ्यायला पाहिजे. त्यांनी खूप फरक पडतो
आणि मग त्यांना औषधं नंतर घ्यायची गरज पडत नाही. आणि एकदा आता त्याच्यामध्ये रामदेव बाबांनी कपालभाती वगैरे तर खूपच प्रसिद्ध करून टाकलेलं आहे. कपालभाती आहे, मंडूकासन आहे, काही गोष्टी आहेत की ज्यांनी तुम्ही रिॲक्टिव्हेट करायचा प्रयत्न करू शकता. आणि त्याच्या याच्यामध्ये जर डॅमेज तेवढा झाला नसेल तर या सगळ्याच्या कॉम्बिनेशननी ते परत ऍक्टिव्हेट होतात. पण एक केस टू केस डिपेंडंट आहे, इंडिव्हिज्युअल केस टू केस डिपेंडंट. आय अंडरस्टँड. थँक्यू डॉक्टर. वेलकम. अजून कोणाला काही प्रश्न विचारायचा आहे का स्पेसिफिक? मॅम तुम्ही म्हणालात पण चॅट बॉक्स मध्ये आलेलं नाहीये अजून नाव आणि सरांचं. हो काही दिसत नाहीये सरांचे कॉन्टॅक्ट डिटेल्स. नाही, मी देतो. मला सांगायलाच लागणार आहेत कारण का मी शेअर नाही करू शकत आहे. मी प्रयत्न करू का शेअर करायचा? ऍक्च्युली टाकलेला आहे, तुम्ही लिहून घ्या हवं तर. मी सांगते फोन नंबर. सरांचं नाव आहे एक मिनिट मॅडम, बोंद्रे सर. मी देतो मॅडम. एक मिनिट. चॅट बॉक्स मध्ये आहे. आमचं ट्रस्टचं नाव आहे निसर्गोपचार प्रोपोगेशन ट्रस्ट. आम्ही ओरिएंटल मेडिसिन क्लिनिक अँड रिसर्च सेंटर चालवतो. याचं लोकेशन आहे अंधेरी वेस्ट, भवन्स कॅम्पस मध्येच आहे. आम्हाला भवन्सनी जागा दिलेली आहे. तुम्हाला जर टेलिफोन नंबर्स पाहिजे असतील तर खाली म्हणजे मी सांगतो ते कृपया लिहून घ्या. आय एम रिअली सॉरी पण सांगतो. 8828063364. मी रिपीट करतो. 8828063364. आला का लक्षात? हो सर. सर आणि ह्याचे काही टायमिंग्स आहेत? एक मिनिट सांगतो. मी टायमिंग पण सांगतो. दुसरा कॉन्टॅक्ट नंबर गोरेगावचा आहे, तो लिहून घ्या. 9869000151. मी परत गोरेगावचा नंबर रिपीट करतो. 9869000151. यांचं नाव आहे नाखरे, श्री नाखरे. तुम्हाला ठाण्याचा नंबर देतो. ठाण्याचा नंबर आहे 8898205059. परत रिपीट करतो. 8898205059. यांचं नाव आहे श्री राऊत. आणि डोंबिवलीचा एक कॉन्टॅक्ट नंबर देतो. 9819049362. परत रिपीट करतो. 9819049362. हे यांचं नाव आहे श्री राणे. तुम्ही त्या भागातले असाल म्हणून मी त्या भागातले दिलेत. खरंच पूर्ण मुंबईवर काय मुंबईच्या बाहेर सुद्धा माझ्याकडे माझे थेरपिस्ट कार्यरत आहेत. नमस्कार सर. मी भारती जगताप. तुम्ही हेवी कॉन्स्टिपेशन साठी काय उपाय सांगू शकता? सांगाल? वय काय पेशंटचं? 50. जन्म फेब्रुवारी, मार्च, एप्रिल मधला आहे? डिसेंबर. त्यांना ऍसिडिटी पासून चालू झाला असेल प्रॉब्लेम. पहिले ऍसिडिटी नाही होत. ठीक आहे. बऱ्याच लोकांना याच्याबद्दल आकलन होत नाही. तुम्ही मला क्लिनिकला कॉन्टॅक्ट करा.
मी रश्मी मॅडमकडे आमचं क्लिनिक आता सध्या लॉकडाऊनमुळे बंद आहे, चालू झालं की मी आपल्याला कळवतो. मी रश्मी मॅडमकडे मी करेन, तुम्ही त्यांना कॉन्टॅक्ट करा किंवा हे जे मी 3-4 नंबर दिलेत ह्याच्यावर कोणालाही विचारलं तर ते सांगतील तुम्हाला. सर त्याचं काही टायमिंग सांगाल का, कारण उगाच चुकीच्या वेळेला फोन करू नये म्हणून. फोन खरं संध्याकाळच्या वेळेला केला तर जास्त बरं. ओके. बरं, याच्यामध्ये आमचं जे क्लिनिक आहे ते आठवड्यातनं 4 दिवस असतं. पेशंटला आठवड्यातनं 2दा यायला लागतं. मंडे थर्सडे एक बॅच आहे, ट्यूजडे फ्रायडे एक बॅच आहे. त्यामुळे 4 दिवस आमचं क्लिनिक चालू असतं. भारतीय विद्या भवनमध्ये इंडियन बँक आहे, त्याच्या अपोजिट आमचं क्लिनिक आहे. हे आमचं सिल्वर ज्युबिली इयर आहे तिथलं. तिथं आम्ही रेग्युलर ट्रेनिंग फॅसिलिटी पण आहे, ती पण आता सध्या ऑनलाईन चालू आहे. कारण काय, ऑनलाईन आल्यापासून 6 महिन्यापूर्वी मला जर विचारलं असतं झूम म्हणजे काय तर एखाद्याच मला नीट सांगता आलं नसतं. पण आज आता ते अंगवळणी पडलंय. झूम आहे, वेबएक्स आहे, गुगल आहे, त्या सगळ्या याच्यावर आता ट्रेनिंग प्रोग्राम चालू आहेत. मला अजून एक प्रश्न विचारायचा आहे. बोला. माझ्या मुलाला 40 वर्षाचा आहे तो, वारंवार सर्दीचा प्रॉब्लेम होतो. बर, वारंवार होतो म्हणजे काय होतं? शिंका वगैरे असं. क्रोनिक आहे. अच्छा. नाही, काय होतं काय म्हणजे वारंवार? सर्दी म्हणजे खूप शिंका वगैरे येतात आणि नाकातून पाणी यायला लागतं, डोळे खूप लाल होतात त्याचे, हेच सुरू होतं आणि मग तो खूप हैराण होतो ते, म्हणजे झालं की अगदी. एक साधा उपाय सांगतो, तेवढा करून बघा, नाकातनं पाणी यायला लागलं तर चालेल. बाकी काही प्रॉब्लेम नाही आहेत ना त्याला? नाही तर काही तसं नाहीये, पण सर्दी मात्र खूप होते, म्हणजे बऱ्याच वेळेला, आणि हे लहानपणापासून ऍक्च्युली. हे ॲलर्जिक असू शकेल, पण नाकातलं पाणी येऊन जर काही त्रास होत असेल तेवढ्याच कारणासाठी फक्त मी एक उपाय सांगतो, तेवढा करून बघा. अच्छा. आपल्या फ्रीजर मध्ये आईस क्यूब्स असतात ना, आईस क्यूब, ते 2 काढा, पायाच्या अंगठ्याच्या खाली ठेवा. ओके. आणि ते पूर्णपणे वितळू देत. एक 15 मिनिटं लागतात, बसायला लागतं. बर. पण त्याने नाकाचं पाणी कमी व्हायला पाहिजे. ओके. या माध्यमातून मी हे उपचार तुम्हाला सांगतोय, पण माझ्या मनाला ते न पटणारी गोष्ट आहे. पण तुम्ही विचारल्यानंतर मला सांगायला असं थोडस हे पण होतं की अरे का नको सांगू, आहेत आपण सांगून बघूया. कारण का पूर्ण विचार केल्याशिवाय पेशंटचा, म्हणून मी तुम्हाला विचारलं की बाकी काही प्रॉब्लेम नाही आहेत. नाही, त्याला हा सर्दीचा आणि मग शिंका, खूप शिंका एका वेळेला. ॲलर्जी असू शकेल, त्याच्यावर सुंदर ट्रीटमेंट आहे. अच्छा अच्छा, ठीक आहे. 1-2 महिने ट्रीटमेंट म्हणजे 15 ते 20 सिटिंग घ्यायला लागतात. अच्छा, ठीक आहे. आणि तुम्ही ठाण्याला, ते तुमचं क्लिनिक अंधेरीलाच आहे ना? इथे ठाण्यात नाहीये ना काही त्याच्या संदर्भामध्ये? क्लिनिक नाहीये, पण तुम्ही ठाण्यामध्ये राहूत आहेत त्यांना कॉन्टॅक्ट करा. अच्छा. पण काही गोष्टी काय, आमचं क्लिनिक फ्री आहे, इंडिव्हिज्युअल बेसिसवर फ्री असं मिळायलाच त्याची गॅरंटी नाही देऊ शकत. ओके, ठीक आहे. थँक्यू. हॅलो सर, मी किशोरी भेंडे बोलते. हॅलो सर, ऐकू येतं ना? मी कॅन्सर पेशंट आहे, म्हणजे ट्रीटमेंट माझी पूर्ण होऊन 1 वर्ष झालं, पण अजूनही मला आहे ना सर, हे खूप पायातल्या सारख्या भेगा पडतात, मधूनच रक्त येतं आणि मी पाय टेकू शकत नाही, अशी 1 वर्षभर माझी कंप्लेंट आहे. आणि त्याच्यासाठी मी स्किन स्पेशालिस्ट पण बरेच केले, होमिओपॅथीचं ट्रीटमेंट मध्ये चालू केलेली, इव्हन न्यूरोपॅथी आहे म्हणून न्यूरोलॉजिस्टची पण ट्रीटमेंट चालू केली, पण मला कुठलाही याचा काहीच परिणाम होत नाही. माझे पूर्ण पायाची थीन आहे ना, सोलच्या इकडे एकदम थिक झालेली आहे आणि सारख्या त्याला क्रॅक पडत राहतात. तसेच हाताच्या बोटावर पण क्रॅक पडत राहतात. आणि गेले 1 वर्षभर, मागे सप्टेंबर 19 पासून अजूनही माझं त्या कुठल्याही ट्रीटमेंटने मला काहीच फायदा मिळाला नाही. आणि मी कॅन्सरचे किमोथेरपी घेतले होते, त्याच्यामुळे आहे असं म्हणतात, पण एवढी 1 वर्षानंतर पण मला काहीच फरक नाही पडत आहे. तर तुमच्या इथे त्याच्यावर काही ट्रीटमेंट मिळू शकेल का सर?
मिळू शकेल असं मला वाटतंय. पण तुमचं काय काय केमोथेरपी किती घेतली, काय घेतली हे बघून मी फक्त एकच तुम्हाला सांगतो, बॉडी हीट आहे अजूनही. बॉडी हीट पूर्णपणे गेलेली नाही, किंवा ते रुटीन तुमचं आहे त्याच्यामुळे ती बॉडी हीट बाहेर न पडता आतमध्ये ती वाढते. बीपी, बॉडी हीट. हा पण कशामुळे वाढते म्हणाला? उष्णता वाढते. तुमच्या रुटीनमुळे असेल, खाण्यापिण्याच्यामुळे असेल, किंवा ती पूर्णपणे बाहेरच पडलेली नाहीये असा अंदाज आहे हा माझा. आता मी तुम्हाला छातीठोकपणे काही सांगणार नाही, पण तुम्ही तुमचे पेपर्स घेऊन जर आलात क्लिनिक चालू झाल्यानंतर त्याच्यावर आम्ही चांगला उपाय तुम्हाला सांगू. अच्छा. आणि तुम्हाला फक्त एकच आहे की ज्याचा काही विशेष त्रास न होणार आहे, करून बघा. दोन्ही पाय अँकलच्या वर 4 बोटापर्यंत, अँकलच्या वर 4 बोटापर्यंत पाण्यात 10 मिनिटं भिजवून ठेवा. हो सर, मधून मधून ते पण मी करते. कापूर घालून रेग्युलर करा. ओके. गरम पाण्यामध्ये, कोमट पाण्यामध्ये? नाही, साध्या पाण्यामध्ये. अच्छा. कारण बाकी कुठलीच माझी कंप्लेंट नाही राहिली आहे कॅन्सर बद्दल. एकदम माझं सगळं व्यवस्थित चालू आहे. फक्त याच्यावर आपण उपचार करू, पण आता जोपर्यंत क्लिनिक चालू होत नाही तोपर्यंत हा एक सोपा उपाय मी तुम्हाला सांगितलाय. त्याने जर तुम्हाला फायदा झाला तर काय वाईट आहे. हा सर, पण तुमच्याकडे जर मला ओरिएंटल हॉरोस्कोप साठी बोलायचं असेल तुमच्याशी पर्टिक्युलरली, तर मी कुठल्या फोनवर आणि कधी बोलावं? फोनवर शक्यतो नको. मग क्लिनिक चालू झालं की मी तुम्हाला नोटिफाय करतो. मी ठाण्याला जाते. मग ठीक आहे ना. अच्छा. ओके. म्हणजे नुसतं डेट सांगून, बर्थ डेट सांगून समजा तुम्हाला त्याच्यातून काही करू शकत असेल? बरंच गोष्ट कळते ना. ओके, ठीक आहे. तुम्ही पाहिजे तर एक दिवस फोन करून बघा. तुम्हाला फायदा झाला तर मला आनंदच आहे. पण तुम्हाला कुठल्या फोनवर बोलायचं तुमच्याशी? पहिला जो सांगितला तो 8828063364. 063364. ओके. संध्याकाळी म्हणजे ना? उशिरा रात्री. थँक्यू सर. थँक्यू डॉक्टर. वेलकम. सर, मला फक्त थांबूया आपण आता. कोणाला प्रश्न विचारायचा अजून? मला वाटतं खूप पर्सनल प्रश्न व्हायला लागलेत. 1 मिनिट. पुढचा प्रश्न विचारायच्या आधी मी सांगू इच्छिते की तुमचे पर्सनल प्रश्न इथे विचारू नका. तुम्ही डायरेक्ट डॉक्टरांना कॉन्टॅक्ट करा. आणि आता ज्यांना कोणाला प्रश्न विचारायचा त्यांनी विचारा. डॉक्टर, पर्सनल क्वेश्चन नाहीये, फक्त मला ना वेबसाईटचा ID जरा मिळेल का? जरा जास्त डिटेल्स प्लीज जरा सांगा ना. आमच्या वेबसाईट आहे नेचर क्युअर इंडिया .net किंवा .org. ईमेल ID आहे naturecurindia@hotmail.com. आणि आम्ही फेसबुकवर पण आहोत. www.facebook.com/नेचर क्युअर इंडिया. त्याच्यामध्ये NC आणि I कॅपिटल. थँक्यू सो मच. वेलकम. ओके, थँक्यू सर. तुम्ही सगळ्यांच्या प्रश्नांना पण अतिशय मनापासून उत्तरं दिलीत. गेले 1.5 तास तुम्ही बोलता आहात आणि ॲक्युप्रेशर सारख्या विषयावर तुम्ही अतिशय शास्त्रोक्त अशी आम्हाला माहिती सांगितलीत. ॲक्युप्रेशर हा 9 वेगवेगळ्या प्रकारांमधला एक ट्रीटमेंटचा प्रकार आहे हे तुम्ही आम्हाला सांगितलं. तर तुमचे मनापासून मी आभार मानते. आधार रेखेतर्फे याच्यामध्ये अगदी बीपी, थायरॉइड पासून सगळ्यावर इलाज करता येतो आणि प्रत्येकाने आपला जो पर्सनल प्रॉब्लेम आहे तो सॉल्व्ह करून घेण्यासाठी सरांना जरूर कॉन्टॅक्ट करावा अशी मी सगळ्यांना विनंती करते. मला वाटतं आजच्या जर लेक्चरचं टेक होम ज्याला म्हणतात असं जर सांगायचं झालं
तर त्यांनी जी लाईफ सिम्फनी बद्दल आपल्याला सांगितलं, लाईफ सिम्फनी बद्दल, की रिदम ऑफ बॉडी, मेलडी ऑफ माइंड आणि हार्मनी ऑफ सोल, हे जर तुम्ही तिन्हीकडे जर लक्ष ठेवलं तर आपल्या लाईफची सिम्फनी अतिशय सुरेल होऊ शकेल. मला वाटतं असंच आपल्याला सरांना आज सांगायचं होतं आणि तो मेसेज आपल्यापर्यंत सगळ्यांपर्यंत पोहोचलेला आहे. सरांनी अतिशय साध्या सरळ पण शास्त्रोक्त पद्धतीने आपल्याला सगळी माहिती दिलेली आहे. अनेक जणांच्या प्रश्नांना पण त्यांनी उत्तरं दिलेली आहेत. सर, आपले आधार रेखातर्फे मी मनापासून आभार मानते. त्याचबरोबर सगळ्या पार्टिसिपेंट्सचे पण आभार मानते की मोठ्या प्रमाणात दरवेळेस आपल्याकडे अतिशय मोठ्या संख्येने सगळेजण या कार्यक्रमात भाग घेतात. या सगळ्यांचे मी मनापासून आभार मानते आणि पुढच्या वेळेचा कार्यक्रम इथे जाहीर करते. पुढच्या मंगळवारी 3 नोव्हेंबरला परत आपण 4:30 वाजता असेच भेटणार आहोत आणि यावेळेस आपल्याशी संवाद साधायला सौ वृंदा टिळक या येणार आहेत आणि त्या विगन डाएट बद्दल बोलणार आहेत. आपल्याला माहिती आहे की मांसाहारी लोक असतात, शाकाहारी असतात, पण त्याच्या पुढे जाऊन प्राणीजन्य पदार्थ कुठलाही खायचा नाही असं जे ठरवतात त्यांना विगन जीवन पद्धती किंवा विगन डाएट म्हणतात. तर त्याच्याबद्दल बोलण्यासाठी त्या आपल्याकडे येणार आहेत. त्या गेली 5 वर्ष स्वतः विगन आहेत. प्राण्यांचं शोषण आणि त्यांच्याशी क्रूर वर्तन टाळण्यासाठी त्यांनी विगन होण्याचं ठरवलं. तर काय ही जीवन पद्धती आहे आणि काय त्याचा आपल्याला फायदा होऊ शकतो याबद्दल आपण नक्की जाणून घेऊया पुढच्या मंगळवारी 3 नोव्हेंबरला 4:30 वाजता आधारमालेमध्ये. परत एकदा सरांचं, बोंद्रे सरांचं मनापासून तुमचे अभिनंदन की तुम्ही आम्हाला हा एक संधी प्राप्त करून दिली. सगळ्यांना थँक्यू सो मच. झाला सर. धन्यवाद. रश्मी, तुमचा पण कॉन्टॅक्ट नंबर द्या ना प्लीज.